मार्च महिना संपूनही पूर्ण होऊनही टॅक्स वसुली बाकी असल्यानं मनपाच्या थकीत टॅक्स वसुली कारवाईस वेग आला आहे। नागरिकांच्या सोयीसाठी कराच्या दंडातून 100% सूट योजनेला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा मनपा आयुक्त व प्रशासक देविदास पवार यांनी केली आहे। आधीच आर्थिक ठणठणाट असलेल्या महानगरपालिकेच्या तिजोरीला फक्त कर वसुली हा एकमात्र भक्कम आधार आहे। यावर्षी म्हणजेच सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत शहरातील सुमारे 36,000 नागरिकांनी अंदाजे 24 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे। महानगरपालिकेची करपोटीची एकूण मागणी ही 134 कोटी रुपये इतकी आहे। त्यापैकी आतापर्यंत केवळ 24 कोटीच वसूल झाली आहे। मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांतर्फे उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। नागरिकांच्या सुविधेसाठी सदर दंडमाफी योजनेला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही मनपा आयुक्तांनी सांगितलंय। या पत्रकार परिषदेला मनपा आयुक्त देविदास पवार यांच्यासह मनपाचे कर मूल्यांकन अधिकारी महेश देशमुख आणि सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर आदींची उपस्थिती होती। अमरावतीकर नागरिकांना नमस्कार। मालमत्ता कर वसुली महापालिका करत आहे आणि नागरिकांना वेळोवेळी मालमत्ता कर भरा म्हणण्याची विनंती करत आहे। 7 तारखेपर्यंत एप्रिलच्या 1 ते 7 तारखेपर्यंत सामान्य करामध्ये 10% सूट, ऑनलाईन पद्धतीने 3% सूट आणि शास्तीमध्ये 100% सूट आम्ही ही डिक्लेअर करत आहे या आजच्या या आपल्यासमोर। आणि नागरिकांना आवाहन करत आहे की 7 एप्रिलपर्यंत ही रक्कम अदा करावी, मालमत्ता कर अदा करावा आणि 13% सूटचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। धन्यवाद।